आप देख सकते हैं बहुजन समाज पार्टी के जो उम्मीदवार है ये पर्चा दाखिल करने के लिए आए हैं। विलास भाऊ जय भीम। कौन उमेदवार कोण आहे? मी जय भीम विरंका मुरलीधर बिवगडे। मला बहुजन समाज पार्टीने प्रभाग 7 मधून उमेदवारी दिलेली आहे। तर मी माझा जनतेला एवढंच सांगू शकते की जे काही माझी उरलेले कामं राहिलेले आहेत आणि मला जे माझ्या पक्षाने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे तर मी तुमच्या या जनतेसमोर खरी उतरेल आणि आपले माझे जे विकास कार्य थांबलेले आहेत जे काही अजून पूर्ण कार्य करायचे आहे ते मी नक्कीच पूर्ण करेल। कोणता प्रभाग होता? प्रभाग 7 7 मध्ये हो। काय काय विकास कामं रुकलेले आहेत तुमचे? विकास कामं जे रोडाचे काम झालेले नाही आहेत, काही नदी नाले जे आहेत नाल्यावरचे जे दिवाले पडलेली आहेत तिथून आपल्याला फंड मिळालेला नाही आहे। तर ते सर्व जे बाकी आमचे रुकलेले जे कामं आहेत जे मनपाने आपल्याला दिलेलं नाही आहे निधी अजूनपर्यंत तर ते आम्ही पूर्ण काम करू। आणि मेन म्हणजे आमचा मुद्दा असा आहे जे पाण्याचे बिल जे आहेत जे दर 3 महिन्याला यायचे तर ते आता आम्ही महानगरपालिकेने दर प्रत्येक महिन्याला लागू केलेले आहे तर ते आम्ही प्रस्ताव मागे घेऊन पुन्हा जसे होते तसेच करू आणि पाणी बिल कमी करण्याचा प्रयत्न करू। कारण की नळाचं बिल आधी 200-300 यायचं आता दर महिन्याला 1000-1200 रुपये येत आहे। तर आपण यामध्ये बोलू नक्की आहे तुम्ही पुन्हा तुम्हाला पक्षाने संधी दिली आहे, संधीचं पुन्हा सोनं करणार। बरोबर बरोबर। विलास भाऊ सोबत आहेत माझे मामा आहेत ते मामा आहेत कट्टर कार्यकर्ते बहुजन समाज पार्टी। तर नक्कीच या ताई म्हणाल्या की आम्हाला पुन्हा संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं करणार आहे। आणि बघू शकता त्यांच्या मागे जे संपूर्ण बहुजन समाज पार्टीचे जे कार्यकर्ते उभे आहे आणि नक्कीच बहुजन समाज पार्टीचे पूर्वी जे आहे या ठिकाणी नगरसेवक होते आणि याही वेळेस जे आहे मैदानात आहे बहुजन समाज पार्टी आणि संपूर्ण हत्तीचं चिन्ह आहे आणि संपूर्ण जे लोक आहे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आहे। या ठिकाणी सगळ्याच मोठ्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहे। भारतीय जनता पार्टीचे येऊन गेलेले आहे, काँग्रेसचे उमेदवार येऊन गेलेले आहे, तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहे। सगळेच जे उमेदवार आहे शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहे। 15 तारखेला निवडणूक होणार आहे आणि 16 तारखेला याचा निकाल लागणार आहे। तर 16 तारखेला चित्र स्पष्ट होईल की महानगरपालिकेवर सत्ता कुणाची बसणार। बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।